रमा रंग तर इतके छान निवडलेस ना तू खरंच तुला सगळे शोभून दिसतील खूप सुंदर दिसशील बघू द्या तू अहो मावशी पण ज्याच्यासाठी सुंदर दिसायचंय तो आहे कुठे तब्येत बरी नाही म्हणून आराम कर म्हटलं तर निघून गेला सरळ सिद्धाचं ना नेहमीच झालंय याच्या मनात आलं की गायब होतो अगं हॉस्पिटलमध्ये काहीतरी इमर्जन्सी आली असेल म्हणून गेला असेल हो पण मावशी सांगून जायचं ना मनात आलं की यायचं मनात आलं की जायचं ह्याला काही अर्थ आहे का बरं साखरपुड्याला हा असा वागतोय लग्नानंतर तर कुणाच ठाऊक काय होईल अगं मुलाची जाते असा वेडेपणा करणारच पण तुला सांगते संसारात पडला ना की हा सगळा वेडेपणा नाहीसा होऊन जाईल बघ मग नंतर तू मागे लागशील की वेडेपणा कर म्हणून तेव्हा अजिबात करणार नाही बघच तू बरं मावशी तुमच्यासाठी ही साडी घेतली बघा अगं बाई, किती छान आहे ग मस्त आहे ना मी लाडू ठेवून येते हा, 1 मिनिट अगं दोन्ही कशाला एकदम एक एक नेऊन ठेव बर मेरी बात सुन लो मैं चोर नहीं है मैं आपको चेतावनी देना हूँ खतरे की चेतावनी माजी हाँ हाँ वॉचमैन 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 मेरी बात सुनो धोखा है जीवाला हाँ खतरे की चेतावनी दे रहा हूँ माजी धोखा है जीवाला तुमच्या वॉचमैन मैं सच बोल रहा हूँ माजी अरे मेरी बात सुनो माजी मेरी बात सुन लो माजी धोखा है जीवाला तुमच्या जीवाला धोखा है आपण पळून जाऊन लग्न करायचं ठरवलं होतं तेव्हा आदल्या रात्री माझं ते झालं होतं तेच तसंच आज परत एकदा माझं होतंय हुरहुर लागलीये बेचैन झाल्यासारखं होतंय काहीच करावंसं वाटत नाही
आणि आणि नुसतं बसून राहिलं तर सैर बैर व्हायला होत आहे. असं वाटतंय की कधी एकदा उद्याचा दिवस उजाडतोय. तसंच घडणार आहे उद्याही. कोणालाही न जुमानता आपण एकत्र येणार आहोत, जगाची पर्वा न करता. तर मध्ये कुठली विघ्न यायला नको. विघ्न दादा उद्या एंगेजमेंट आहे माझी. हे बघ, मी तुला विचारायला नाही आलोय, तुला सांगायला आलोय की तू उद्या येतोयस. आता सोड ना हा राग बी प्लीज. आपण काही लहान आहोत का? इनफॅक्ट लहान असताना सुद्धा जेव्हा मी तुझ्यावर चिडायचो, रागवायचो, तेव्हा तू मला समजून घ्यायचास, लेट गो करायचास, आणि दुसऱ्या दिवशी आपण परत खेळायचो ऍज इफ काही झालंच नव्हतं. मग आता का करतोयस बालिशपणा? हे तिसऱ्या कुठल्या तरी अनोळखी बाईसाठी? झालं. तुला जे सांगायचं होतं ते सांगून झालं असेल तर तू निघालास तरी चालेल. दादा तुझ्या रूम मध्ये लेडीज सँडल्स? कोणाच्या सँडल्स आहेत त्या? दादा कोणाच्या सँडल्स आहेत त्या? मी काहीतरी विचारतोय तुला. मंगलच्या आहेत. दादा प्लीज स्टॉप दिस, फॉर गॉड सेक स्टॉप दिस दादा, नाहीतर वेडा होशील तू. काय करतोयस तू? आता प्लीज ऐक माझं, तुला जे वाटतं ते खरं नाहीये. बघ, खरं खोटं हे तू शिकवू नकोस मला. उद्या तुझी एंगेजमेंट आहे, तू त्याचं बघ. ते तुझ्या वाटणीतलं खरं आहे, आणि माझ्या वाटणीतलं जे काही खरं असेल, जे काही खरं आहे ते उद्या लोकांसमोर येईल. त्यामुळे तू तुझं बघ, मी माझं बघतो. तुला एंगेजमेंटसाठी शुभेच्छा. गुड लक. मावशी मला खूप भीती वाटते. घाबरू नकोस, मी आहे ना. हं? आणि आता वॉचमन घेऊन गेलाय ना त्याला, तो नाही परत यायचा. नाही पण तो होता कोण? पण अगं असेल कोणीतरी चोर नाहीतर वेडा. नाही, तुम्ही ऐकलं तो काय म्हणत होता? तो सारखा म्हणत होता काय खतरा आहे, म्हणजे धोका आहे जीवाला. कुणाच्या जीवाला? काय बोलत होता तो? मला काहीच कळत नाहीये मावशी. तो परत येण्याच्या भीतीपेक्षा ना मला तुझे काही बोलून गेलाय ना त्याची जास्त भीती वाटते. काही वाईट होणार तर नाही ना? नाही ग नाही, तू खरंच घाबरू नकोस, मी आहे ना. हं? मी आहे ना.
सिद्धार्थ प्रियंका काय झालंय? प्रियंका विल प्लीज टेल मी. प्रियंका अगं सांग ना. तू असं कसं न सांगता जाऊ शकतो सिद्धार्थ? पण झालंय तरी काय सांगशील मला? अरे 2 गोष्टी एकदम घडल्यात ना म्हणून गोंधळी आहे जरा ती. एक तर घरामध्ये आता वेडा माणूस शिरला होता. व्हॉट? म्हणजे कोण होता कुठून आला देव जाणे. तो वॉचमन आला म्हणून बरं. आणि दुसरी गोष्ट, आई बाबांचा फोन आला होता 5 मिनिटापूर्वी. दे वोंट बी एबल टू मेक इट. त्यांच्या फ्लाईटचा काहीतरी इश्यू झालाय, ते उद्या नाही येणार आहेत एंगेजमेंटला. मला खूप एकटं वाटतंय सिद्धार्थ. मावशी सोडून माझ्यासोबत कोणीच नाहीये आणि त्यात तू हे असं सगळं करतोस. सॉरी प्रियंका, सॉरी. पण तू गेला होतास कुठे? हा हे बघ, तुला किती वेळा सांगितलंय मी त्या बाईच्या नादी लागू नकोस म्हणून. पण पण पटतंय कुठे तुला ना? हा हे सगळं जे काही विपरीत घडतंय ना आपल्या घरामध्ये, हे सगळं रे तिच्यामुळे घडतंय. पण नाही, तुला पटणार नाही, तुझ्या निरंजन दादालाही पटणार नाही. त्यालाच भेटायला गेलो होतो. उद्या एंगेजमेंट हे सांगायला गेलो होतो. मग काय म्हणला काय तू? हो म्हणालाय तू. पण तो काय म्हणाला ते महत्वाचं नाहीये मावशी. तू त्याला काय काय म्हणालीस ते महत्वाचं. म्हणजे हे तू जे मला त्या बाईबद्दल ऐकवलंयस ना, हेच तू त्याला इतक्यांदा ऐकवलंय की तो माझा आता काही ऐकून घ्यायला तयार नाही. अगं त्याची काळजी वाटते. आणि आम्हाला तुझी काळजी वाटते सिद्धार्थ. तू प्लीज आता वादात पडू नकोस. तसंही मला उद्याच्या एंगेजमेंट बद्दल ना काहीही पॉझिटिव्ह वाटत नाहीये. का इनफॅक्ट मग दोघींना सॉरी. यू शुड बी. आय एम सॉरी. आणि आता एंगेजमेंट होईपर्यंत मी कुठेही जाणार नाही. खुश? नक्की? नक्की. बस मला काही जेवायला मिळेल का, की अशीच मिठी मारून पोट भरायचंय माझं? डिनर तयार आहे. मावशींनी लाडू पण केलेत. वा, लाडू फॅन्टॅस्टिक. 1 मिनिट, पण तुला एकच मिळणार आहे, कळलं ना? हो. बाकीचे सगळे लाडू उद्याच्या पाहुण्यांसाठी आहेत. एक तर एक, पण तो एक लाडू मला आज जाऊन मिळेल का, की इथेच दारात? हा ओके फाईन. चला मावशी. सिद्धार्थ, काय झालं? अगं माझे कपडे. कपडे? केवढं टेन्शन दिलंस तुम्हाला? तुला कसलं टेन्शन? टेन्शन मला आलंय. आज एंगेजमेंट आणि कपड्यांची डिलिव्हरी झाली नाही. त्यात एंगेजमेंट कोणाबरोबर तर मॅडमशी. ऍक्च्युली खरं टेन्शन तेच आहे मला. एक्सक्यूज मी, दॅट्स रिअली रूड. ओके. आणि बाय द वे, हे आहेत ते कपडे. आहेत म्हणजे होते, कारण माझ्याशी एंगेजमेंट करणं एवढं टेन्शन येत असेल तर मग राहू दे ना. काय गरज आहे कपड्यांची? जाऊ दे. तुला गंमत कळत नाही, दॅट्स फॉर शुअर. सिद्धार्थ, अरे कपडे. रोमॅन्स कळतं का? अनु, हाय. व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज, नाही का?
कधी आलीस? मुंबईत मी केव्हाचीच आले पण ह्या रूम मध्ये तुमचा रोमांस चालू होता ना तेव्हा. हो. वा क्या बात आहे, दोघं जोड्याने लागताय, मेड फॉर इच अदर. बरं तुमचा रोमांस झाला नसेल तर उरकून घ्या, मी जाते. ओके, थँक्यू. तू कुठे जातेस आणि ओके काय? एक मिनिट, मी तुझ्या बरोबर येते आणि तू सदा लवकरात लवकर तयार हो, कळलं ना? नाटकानं सगळेजण वाट बघतायत आपली. चल लवकर चल. आणि बाय जीजू. अगं चल, काय जिजू